नमस्कार मित्रांनो, GSM क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जुने पाठ्यपुस्तक त्यातील एक धडा, राजा असावा तर असा। होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे। जक्कड म्हातारी थरथर कापत बोलली, तू काय गुन्हा केला आहेस ते तुला माहीत आहे काय? तिला विचारण्यात आले। या लोकांनी सांगितले की मी मारलेला दगड त्यांच्या राजाच्या कानशिलावर लागला व त्यामुळे त्याला फार वेदना होत आहेत। म्हातारी म्हणाली, तू दगड मारला नाहीस असं तुला म्हणायचं आहे का? परत तिला प्रश्न केला गेला, असं मी कसं म्हणेन? एकच काय, मी सारखे दगड मारत होते, त्यातला एक चुकून राजाला लागला असेल, म्हातारीने सांगितले। पण इतके घोडेस्वार तुझ्या बाजूने जात होते, घोड्यांच्या टापांचा केवढा तरी आवाज उठत होता, तरी तुला कळले नाही की कोणीतरी सरकारी माणसं जात आहेत तेव्हा दगड मारण्याचा आपला खेळ बंद करावा? या प्रश्नाला म्हातारीने उत्तर दिले, सरकार, मला आधी कमी ऐकू येतं आणि त्यातून माझा नातू भुकेला होता, त्यामुळे माझं लक्ष फक्त त्याला खायला कसं मिळेल आणि त्याचा रडवा चेहरा हसरा कसा होईल इकडे होतं, त्यामुळे माझ्याजवळून कोण गेलं हे मला कळलंच नाही। पण हा एवढा न्याय करत बसण्याअगोदर कुणाला दगड लागला तो मला दाखवा। रगतरोड, तुरटी, रक्तचंदन आणि झाडपाल्याचं औषध त्याच्या टेंगळावर मला प्रथम लावू दे। तुझा नातू कुठे आहे? झाडाआड लपला असेल भिवून। सकाळपासून तो उपाशी होता म्हणून बोरं पाडून देत होते मी त्याला। बादशाच्या सरकारी लोकांनी त्याच्या आईबापांना त्याच्या व माझ्या देखत जीवानिशी छळून मारलं, तेव्हापासून पोर भीतं। आमच्या शेताची नासाडी केली त्या गुंड लोकांनी, आमचं घर लुटून जाळलं आणि तेव्हापासून आम्ही वनवासी झालो। म्हातारी हे सांगत असता घोडेस्वारांच्या त्या प्रमुखाच्या डोळ्यात पाणी आले। तेव्हा म्हातारी म्हणाली, तू कशाला रडतोस बाबा? आमचं कर्म आम्ही भोगतो आहोत आणि तुलाच का रे लागलं? तूच का यांचा राजा? तुझ्या डोळ्यात पाणी येताच मी ओळखलं की तू काही परकी सैतानी बादशाह नाहीस, तूच आमचा पालनहार असशील, नाहीतरी इतकं तुला वाटलंच नसतं। आई, तुम्ही किती दगड मारले आणि किती बोरं पडली? त्या घोडेस्वारांच्या प्रमुखाने विचारले। तू मला आई म्हटलंस, धन्य आहे तुझी। अरे, माझा हात थरथरतो, सगळेच दगड काही लागत नाहीत, एखादा दगड लागतो आणि एखादं बोर पडतं, म्हातारीने सांगितले। हिच्या नातवाला शोधून आणा, तो प्रमुख आपल्या सोबत्यांना म्हणाला। नको नको, तो भीतीने घाबरेल, रडेल। मग तुम्ही या आमच्या लोकांबरोबर जा आणि घेऊन या त्याला, प्रमुख बोलला। आणते, पण मला शिक्षा झाली तरी त्याला जीव घाला, असे म्हणून म्हातारी त्या लोकांबरोबर गेली आणि तिच्या नातवाला तिने शोधून आणले। पाया पड यांच्या, हे त्या बादशाच्या लोकांसारखे नाहीत, आपले आहेत हे, म्हातारीने सांगताच नातवाने सगळ्यांच्या समोर लोटांगण घातले। उठ बाळ, प्रमुख म्हणाला। त्याने आपल्या सेवकाला सांगितले की या दोघांचे पोट भरेल एवढं अन्न ताबडतोब द्या। आणि तो पुढे म्हणाला, त्याला जागेवरून हलता येत नाही, असं झाडही एक दगड लागला तर एक बोर देतं। राजाला दगड लागल्यावर त्यानं काय द्यावं मंत्री? या बाईचं घर बांधून देण्याची व्यवस्था करा, हिचे शेत हिला परत करा आणि इतर खर्चासाठी मोहरांची एक थैली तिला आत्ताच द्या। राजाची आज्ञा तिथल्या तिथे अंमलात येण्याची व्यवस्था मंत्र्यांनी केली। तेव्हा म्हातारी म्हणाली, तुझी कीर्ती जगभर पसरेल राजा, तुझं नाव मी देवाच्या नावासारखं जपेन। आधी मी तुझ्या पाया पडते। घोडेस्वारांचा तो प्रमुख म्हणाला, हा हा, हे काय, तू माझ्या आईप्रमाणे मोठी आहेस, मला तुझा आशीर्वाद दे, मी पाया पडतो, असे तो घोड्यावरून उतरून म्हणाला आणि म्हातारीच्या पायांना स्पर्श केला। म्हातारीचा ऊर भरून आला। दगड लागून सुजलेल्या त्या कानशिलावरून तिने मायेचा हात फिरवला आणि तिच्या डोळ्यातून प्रेमाचे पाझर वाहू लागले। तिने परत विचारले, माझ्या राजा, तुझं नाव नाही अजून सांगितलंस? महाराजा रणजित सिंग असं यांचं नाव आहे आई, राजाचा मंत्री बोलला। म्हातारीने आशीर्वाद दिला, सुखानं राज्य करा। आपला आणि परकी बादशाह यांमधील फरक मला आज पुरा कळला। महाराजा रणजित सिंग आणि त्याचे सहकारी घोड्यांवर स्वार झाले। ते दिसेनासे होईपर्यंत म्हातारी आपल्या नातवासह त्यांच्या जाण्याच्या दिशेने
पाहत राहिली आणि म्हणाली, राजा असावा तर असा. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.